नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्याच लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, तर याची तारीख कधी जाहीर होणार। वारंवार लाडक्या बहिणी यूट्यूबवरती सर्च करत आहेत, सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज पाहत आहेत की लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। खुशखबर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सगळ्यात प्रथम जे आहेत ते सकाळपासून व्हायरल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, बिचाऱ्या लाडक्या बहिणी अशा प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत आहेत। तर लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा नाही आहे। यूट्यूबवरती आवाहन करण्यात येत आहे की शासनाने लवकरात लवकर हप्ते वितरण जमा करावं, तर अशा प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणावर देत आहेत। पण लक्षात घ्या की यूट्यूबवरती असेल किंवा सोशल मीडियावरती असेल, आवाहन करून काय फरक पडत नाही आहे, कारण का संपूर्ण जे हप्ते वितरणाचा निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असतो आणि हप्ते वितरणाची घोषणा ज्यावेळी शासन करतं त्याच्यानंतरच लाभ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जमा होतो। हीच फॅक्ट आहे आणि हीच रिअल कंडिशन आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून जे उद्यापासून म्हणजे सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे, तर याच्यामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जो प्रस्ताव आहे तो जाहीर केला जाईल आणि त्याच्यामध्ये अर्थ जो विभाग आहे म्हणजेच वित्त विभाग आहे, तर याची परमिशन घेतली जाईल आणि त्याच्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। कारण का अजून वित्त विभागाची परमिशन मिळाली नाही आहे। जर वित्त विभागाची परमिशन मिळाली असती तर लगेचच हप्ते वितरणाचा जो शासकीय मान्यता देणारा GR लगेचच प्रसिद्ध झाला असता, परंतु अजून हीच कंडिशन अजून पूर्ण झाली नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत शासकीय मान्यता देणारा GR येत नाही आहे तोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करणार नाही आहेत। परंतु लक्षात घ्या, सोशल मीडियावरती देखील अजून मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल तर यावरती इतर घोषणा केल्या जात आहेत, परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रतीक्षा करा किंवा अमुकचं काम चालू आहे अशा प्रकारची देखील घोषणा अजून त्या ठिकाणी ट्विटरच्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे। म्हणजेच लक्षात घ्या, अजून तरी मंत्री आदित्य तटकरे यांनी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा केली नाही आहे आणि संभाव्य शक्यता देखील त्यांनी सांगितले नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या की विधिमंडळ जे अधिवेशन आहे याच्यामध्ये हा निर्णय पास होण्याची शक्यता आहे आणि लक्षात घ्या, साधारणतः हा आठवडा जाऊन लक्षात घ्या येणारा आठवडा आणि त्याच्या पुढचा आठवडा, तर या 2 आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। पण लक्षात घ्या, सगळ्यात प्रथम GR येणं गरजेचं आहे। GR या आठवड्यात येणं अपेक्षित आहे, कारण का विधिमंडळ जे हिवाळी अधिवेशन आहे ते उद्यापासून सुरू होत आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये विविध ज्या मागण्या आहेत तर यांच्याबरोबर लाडक्या बहिणींच्या मागण्या देखील घेतल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारची आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे। कुठल्याच प्रकारची हप्ते वितरणाची तारीख जाहीर झाली नाही आहे किंवा कोणीही आवाहन करून देखील त्याचा फायदा नाही आहे। जोपर्यंत लक्षात घ्या शासनाचा निर्णय होत नाही आहे तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जात नाही आहे। पण लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार एवढं कन्फर्म आहे, पण काही ठिकाणी असं देखील सांगितलं जात आहे की डिसेंबर आणि नोव्हेंबर असे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर याची शक्यता मात्र फारच कमी आहे। मिळणार तो फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। 2 हप्ते जर मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे। पण लक्षात घ्या, सद्यस्थिती आणि खरी माहिती म्हणजेच तर लक्षात घ्या की सद्यस्थिती आणि खरी माहिती म्हणजेच लाडक्या बहिणींना येणारा हप्ता हा एकच येणार आहे। तर लाडक्या बहिणींनी या सद्यस्थितीमध्ये राहायचं आहे। लवकरच या संदर्भात GR येईल आणि त्याच्यानंतर घोषणा होणार आहे। साधारणतः 2 आठवड्यांचा काळ यासाठी लागू शकतो। चालू आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा आणि 2 ते 3 दिवसानंतर मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल याच्यावरती हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे अशी घोषणा आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये DBT ॲक्टिव्ह होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर ही सद्यस्थिती आहे। तर हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। अजून तरी खुशखबर आली नाही आहे, खुशखबर आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।